हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. डिझाईन विथ संगीता मणी. खूप मनापासून स्वागत आहे. कशा आहे मैत्रिणींनो, मजातच असणार. आज आपण बघणार आहोत षटकोन गळ्याची सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची, कशी टिचिंग करायची आणि जे राहिलेली बारीक बॉर्डर असते, काठापदराला बारीक बॉर्डर येते ब्लाऊजला, ते बॉर्डर कशी यूज करायची बॅक नेकला, पुढच्या नेकला, तसं आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत. माझा आपण कसा सोप्या पद्धतीने षटकोन गळा केलेला आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत नक्की बघा. इथं आपण बॅक नेक तयार करणार आहे. कॅनव्हासवरती गळा तयार करून घेऊया आणि ही पट्टी राहिली थोडीशी बॉर्डर, याचा आपण युनिक काहीतरी पॅटर्न करूया बॅक साईडला. चला बघूया. आता आपण गळ्याचं माप, मेजरमेंट कसं आहे ते चेक करून घेऊया. 11 गळा करायचा आपल्याला तयार. उंची आहे ब्लाऊजची 16, आपल्याला 11 इंची गळा उंचीला घ्यायचं. इथं 2.5 इंचवर इथं मार्किंग करून घेऊया. इथं पण आपण 11 वरती मार्किंग 2.5 इंच इथं पण तयार करून घेऊया. इथं सरळ हे खूप छान बसतं फिटिंगला. गळ्याचा आकार अजिबात शोल्डर खाली उतरत नाही. इथं आपण 1 इंची घेतलेलं आहे. आता इथं आपण 3 इंची क्रॉस असं मार्किंग करून घेऊया. अजिबात शोल्डर खाली घसरत नाही ह्या गळ्याचं. तुम्ही करून बघा, खूप छान आकार बसतो आणि बॅक नेक पण खूप सुंदर तयार होतो. इथं पण असं व्यवस्थित मार्किंग तयार करून घेऊया. इथं कट करून घ्यायचं व्यवस्थित, कॅनव्हास पेपर कटिंग. आता जे अस्तर आहे त्या अस्तर आपण मार्किंग करून घेऊया की आपल्याला कॅनव्हास पेपरचा गळा तिथं तयार करायचा आहे. उंची किती, शोल्डर किती, असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. बॉक्स तयार करून घ्यायचं म्हणजे कॅनव्हास पेपर लावताना अजिबात इकडे तिकडे खरकत नाही. ते व्यवस्थित जागेवरती गळ्याची मार्किंग करता येते. अस्तरवरती आधी मार्किंग करून घ्यायची. मार्किंग केल्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. म्हणजे मेन फॅब्रिक आहे ती खालच्या बाजूला ठेवायचं मेन फॅब्रिक. नंतर अस्तर ठेवायचं. अस्तर ठेवल्यानंतर व्यवस्थित बघून घ्यायचं. नंतर मेन सेंटरला मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित कट मारून. कट मारल्यानंतर इथं बघून घ्यायचं व्यवस्थित मार्किंग जिथं आपल्याला लावायचं मेन सेंटरला. 11 इंची गळा, व्यवस्थित उंची 16 असते. हायटेड असते उंची काय काहींची, त्यांना 16 उंची लागते ब्लाऊजची रेडी. ते व्यवस्थित स्टाचपिननी व्यवस्थित असं करून घ्यायचं. आता इथं आपण व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची. आता इथं आपण सिलाई मारून घेतलेली आहे. व्यवस्थित बघू शकता इथं व्यवस्थित सिलाई मारून घेतलेली कॅनव्हास पेपरला. आता आपण याची कटिंग करून थोड्या अंतरावर इथं कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. त्यानंतर याला असं फोल्ड करून आपण इथं व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची दाबटीप. व्यवस्थित याला इथं आपण दाबटीप मारून घेतलेली. बघा किती छान तयार झालेलं आहे. इथं हे गळा व्यवस्थित तयार होतो आणि याचे शोल्डर पण खाली घसरत नाही. फिटिंग व्यवस्थित येते हे आकार केला तर.
आता इथं आपण जी पट्टी घेतलेली आहे, आता याचं आपण काहीतरी युनिक इथं डिझाईन करूया. इथं आपण याला असं व्यवस्थित क्रॉस लावून घ्यायचं. जे पुढचं प्रिंटचं केलेलं आहे तिथं पण आपण अशी पट्टी यूज केलेली आहे, पुढच्या बाजूला फ्रंट आणि बॅकला पण आपण इथं असं व्यवस्थित इथं लावून घ्यायची. काहीतरी युनिक असं थोडं युनिक डिझाईन. जी पट्टी ही कमरेला येणार होती, बारीक होती बॉर्डर ही, आपण ती बॉर्डर होती ती अशी हायलाईट करून घेतलेली इथं शोल्डरवरती दोघी बाजूला लावून घेतलेली आहे, छान युनिक. आता आपण बघणार आहोत ही जी बॉर्डर होती बारीक काठापदरांची, इथं आपण पुढचा गळा एक राऊंड आहे तर त्याला आपण इथं हायलाईट केलेली आहे, दोघी बाजूला हायलाईट करून घेतलेले आहे. आणि जे राहिलेली होती बॉर्डर ती आपण बॅकला शोल्डरला इथं हायलाईट केलेली आहे, बघू शकता. इथं गळा पण बघू शकता षटकोन केलेला आहे, खूप छान आकार बसतो ह्या, अजिबात शोल्डर खाली घसरत नाही आणि खूप युनिक गळा तयार केलेला आहे खूप सोप्या पद्धती. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.